स्वतःच्या शक्तीच्या जोरावर, स्वतःच्या आंदोलनाच्या जोरावर, स्वतःच्या जातीच्या जोरावर आम्ही आणत असतो. आमचं असं नसतं त्यांच्याकडे आले का आमच्याकडे या, त्यांना कार्पेट आथरले का आम्हाला आथरा. नाही नाही नाही, त्याचा अर्थ तेच आहे. ते याय ना, मग मी म्हणायला पाहिजे ना या, त्यांच्याकडे कसे गेले तसं आमच्याकडे. आम्ही फुकटच्या पिठावर या गावडीत नसतो, ठेवतच नाही पहिल्यापासून, नाही आजच नाही. कधीच्या बाईट काढा या म्हणत नाही आपण त्यांना. यायचं ते या, नाही आले तर नाही आले. आमचं काम काय आहे? मराठ्यासाठी लढणं, आपलं उपोषण करणं, आपल्या शरीरात झीज घेणं, आपलं जीव तळहातावर घेणं, आपण समाजासाठी लढत राहायचं. यायचं का नाही ते त्यांचा प्रश्न. त्यांना असं म्हणून जमत नाही तुम्ही त्यांसाठी आलते आमच्यासाठी नाही येत, त्यांना कार्पेट आथरीत आम्हाला नाही आथरीत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री आलता मग आमच्याकडे, त्यांच्याकडे मंत्री आलते मग आमच्याकडे. आम्ही तसं नाही करीत. आपल्या शक्ती आहे का, आपल्यात दम आहे का, तर लढाय. लोकांचे उन्हे दुने करून आपली तुंबडी भरून घेणारे आम्ही नाही. पाटील, सरकार एकीकडे हैदराबादला समिती पाठवली, तिथून कागदपत्र घेतले, अनेक अँगलनी सरकार काम करत आहे, तशी वक्तव्य येत आहेत, तशा पद्धतीची तयारी सरकारने केली. पण तुमच्याशी संवाद साधत तुम्हाला कुठेतरी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते. काम तर सुरू आहे सरकार. दुर्लक्ष नाही, येऊन काय बोलावं, येऊन काय बोलावं. हे पोरग प्रत्येक वेळेस वेळ देतं, मागण ते देतं, महिना द्या म्हणलं की देतं, आणखीन काय द्या म्हणलं की देतं. मग समाजाच्या नजरेत आता मंत्री पडायला लागले. हे सरकार मंत्री मनोज जरांगेला किंवा समाजाला फसवायला लागले. त्यामुळे जाईन कोण आता, मंत्री तर संपत आले सगळे पाठवून असं आहे. चलो धन्यवाद. दम लागा लागला. मुख्यमंत्री असं म्हटले की येत्या काही दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठक घेऊ म्हणून. नाही, घेतील ना मुख्यमंत्री, आमची कुठे शंका आहे त्याबद्दल. आम्ही 1 महिना दिला, एवढे दिवस लागत नाही हो. मराठा आणि कुणबी एक आहे, साधी एक ओळीचा शासन निर्णय करायचा, फक्त शासन निर्णय करायचा, लय सोपा विषय. चलो धन्यवाद.